हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना हॅपी होली. आज पुण्यामध्ये तर आजच होली खेळता. सो मला एका इव्हेंटला इन्व्हाइट केलं आहे, त्यासाठी मी खास आली आहे. सो आत्ता मी चालली आहे त्या इव्हेंटसाठी आणि त्यासाठी मी खूप 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 जास्त एक्सायटेड आहे. माझ्यासोबत माझे 2 फ्रेंडही येत आहेत. सो आम्ही काय काय मजा करणार आहे, इव्हेंटमध्ये काय काय असणार आहे, तुम्हाला मी सगळं ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करायला लागेल. आणि जर तुम्ही पण होली खेळला असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कोण कोण आज होली खेळलं आहे. सो माझी तर लहानपणीपासूनची फेवरेट आहे होली. मला खूप आवडतं रंग खेळायला, खूप म्हणजे खूप जास्त. मी खूप एक्सायटेड असते जेव्हा पण होली असेल तेव्हा. सो चलो. सो आम्ही ओला बुक केला आहे आणि आम्ही चाललो आहे आता. असलं घाण ट्रॅफिक आहे ना गाईज. आम्ही जवळपास 20 मिनिट झाले एकाच जागेवर आहे. खूप म्हणजे खूप घाण ट्रॅफिक आहे. असं वाटतं की इव्हेंट संपल्यावरच पोहोचेल आता. लेट्स सी काय होतंय. सो आम्ही एका ज्या मेन रोडनी चाललेलो, पण मी ऑटोवाल्या दादांना बोलले की जरा वेगळ्या रोडने घेऊन जावा. मला नाही वाटत त्या रोडने आपण लवकर पोहोचेल. हा रोड तर आम्हाला भेटलाय. बघूया कुठपर्यंत आहे. सो 1-1.5 तासानंतर 1.5 तास झाला मी आणखी ऑटोतच आहे. चटणी 12ला निघलेलो. 12 आत्ता वाजलेत 1:53. 12 पासून आम्ही ऑटोमध्ये बसलेले. रेकॉर्ड मोडलाय आज आम्ही लिटरली. आम्ही 2 तास झालं ऑटोमध्येच आहे, आणखी इव्हेंटला पोचतोच आहे. लेट्स सी आणखी किती वेळ लागतंय बघूया. चला जाऊ द्या. ऑटोचा एक्सपिरियन्स भेटलाय आपल्याला. खूप छान ऑटोचा एक्सपिरियन्स. अभिमान आम्ही घुमशान आम्ही लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा. चुप गई वो गुलनार जोगी जी सुना है संसार बिना उसे रंग लगाए. जोगी जी वाह जोगी जी ये फागुन लौट न जाए. कुर्ती पे तेरी मलू गुलाल रंग बता ब्लू या लाल. एयर में तेरे उड़ते बाल आजा रंग दो दोनों गाल. अरे सारा रा रा अरे सारा रा रा. सोशल मीडिया पे हुक्म चलाए फोन पे बातें करे अपने लेफ्ट हैंड से राइट हैंड पे मेहंदी लगाए. बॉयफ्रेंड की तुझे कोई फिक्र नहीं पहली डेट पे कहे ओके बाय. देवदास की तरह अफसोस वो करे तो तू हंस के इनोसेंट. सो गाईज फायनली आम्ही आलोय घराजवळ. हे बघा काय होळी खेळली आहे तर काय. ॲटलिस्ट यांनी तरी एन्जॉय केला आहे. पण मला गेस्ट म्हणून बोलवलेलं आणि माझ्या लक्षातच नाही की गेस्ट म्हणून बोलवल्यानंतर आपल्याला एन्जॉय करता येत नाही. लिटरली सकाळी 5:30 वाजल्यापासून फक्त ट्रॅव्हलिंगच चालू आहे.
आणि आत्ता फायनली आलोय घरी. पण होळी तर काही खेळलेच नाही. ज्या एक्साइटमेंटनी अरे कहना क्या चाहते हो? मी तुम्हाला सांगत होते की मी होळी खेळणार आहे. एक्साइटमेंट तर गेली बाजूला. साधं पाणी पण कोणी टाकलेलं नाही अंगामध्ये. हे बघा आता हे लहान लेकराच्या नादी अंगावर टाक ना. इथे पुढे ये टाक आता टाक. दुसरं घे भरून घे भरून घे टाक. अरे तुमचे फोटोच नाही काय? हे लहान लेकरांचे दात दाखव. सो मी सांगते एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करते. सो काही न करता, होळी न खेळता, रंग न खेळता एवढी घाण थकली आहे ना मी. तर सीन असा होता गाईज की गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं होतं आणि ऑब्व्हियसली गेस्ट म्हणून इन्व्हाइट केल्यानंतर आपल्याला क्राऊडमध्ये जाऊन खेळताही येत नाही रंग वगैरे, किंवा क्राऊडमध्ये जाऊन आपण डान्सही करू शकत नाही किंवा एन्जॉय करूच नाही शकत. कारण एक मेन गेस्ट म्हणून बोलवलं तर असं क्राऊडमध्ये जाऊन वेड्यासारखं कसं काय नाचणार. सो त्यांनी खूप छान प्रकारे एंट्री केली. बाउन्सर्स होते खूप छान, म्हणजे लाईक मी तुम्हाला एंट्री तर दाखवलीच आहे माझी. खूप छान वाटलं मला गेल्यानंतर. स्टेजवर डान्स केला थोडाफार, पण एवढा पण कलर खेळलेला नाहीये एवढा पण. आणि सीन असं झाला की फ्रेंड्स माझे त्यांनी थोडा वेळ केला एन्जॉय, पण माझ्यामुळे त्यांना पण एन्जॉय नाही करता आला कारण मला खाली क्राऊडमध्ये जाताच येत नव्हतं. सो अशा प्रकारे माझी होळी गेली आहे. वर्स्ट म्हणलं तरी चालेल. पण म्हणजे तिथे जिथे इन्व्हाइट केलं होतं तिथं खूप छान प्रकारे त्यांनी ट्रीटमेंट दिली आम्हाला. त्याचं काही हेच नाही आहे. सो मजा पण केली, थकले पण, आणि मजा पण नाही केली. मग तुम्ही समजून घ्या की मला काय बोलायचं आहे. की असं होतं एन्जॉयमेंट लाईक मला अशी करायची होती, मला खूप जास्त कलर खेळायचे होते आणि खूप जास्त हे करायचं होतं, पण ते पॉसिबल नाही झालं. सो छान वाटलं तरी पण. तर पूर्ण कंटिन्यू व्लॉग तर तुम्ही बघितलंच असणार. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि कोणी किती एन्जॉयमेंट केला ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. सो बाय, टेक केअर गाईज. आणि जास्त कलर खेळू नका, जेणेकरून डोळ्यात, नाकात, कानात कलर जाईल. असे कलर खेळू नका. पाण्याचे कलर खेळू नका. मोस्टली कोरडे कलर खेळा, आणि पाणी आवडत असेल तर फक्त पाण्यासोबत खेळा. पण कलर आणि पाणी मिक्स असं खेळू नका, कारण त्यांनी स्किनला पण प्रॉब्लेम होतो. आणि सो आणि कलरमध्ये केमिकल्स असतात, सो स्किनला खूप जास्त प्रॉब्लेम होतो. सो कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता मी थोडंसं आराम करते कारण सकाळी 5:30 वाजल्यापासून माझं ट्रॅव्हलिंगच चालू आहे. आम्ही जाताना ऑटोने गेलो, पण तिथे गेल्यानंतर ते मला बोलले की तुम्ही आम्हाला ट्रॅव्हलिंगचं बोलायला पाहिजे होतं, ॲटलिस्ट मी गाडी तर पाठवली असती. म्हटलं जाऊ द्या, येताना तर ऑटोने आलोच आहे, जाताना सोडायला त्यांनी आमची खूप छान व्यवस्था केली. सगळं काही त्यांच्याकडनं प्रोव्हाइड केलं, जेवण म्हणा किंवा जे काय असेल ते खूप छान. सो चलो बाय, टेक केअर.